मुंबईचा महापौर कोण होणार? 11 फेब्रुवारी रोजी सस्पेन्स संपुष्टात येऊ शकतो. महिलांसाठी राखीव असलेलं पद आता भाजप आणि शिंदे उमेदवारीबाबत चर्चा सुरू. मुंबईत मराठी अमराठी वाद आता पुन्हा एकदा पेटलाय. विकासक सुशील रहेजा यांच्यावर एका मराठी तरुणाला मारहाण केल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. गोवंडी परिसरामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. एप्स्टीन फाईल्समध्ये पंतप्रधान मोदींचं नाव आल्यानंतर गोंधळ उडालाय. मुंबई काँग्रेसने मोठा निषेध केलाय, ज्यामध्ये झीनत शबरीन यांनी केंद्र सरकारकडून जबाबदारीची मागणी आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौरांच्या मागणीसाठी झालेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागलंय. भाजपच्या डिंपल मेहता यांच्या उमेदवारी विरोधातील निदर्शनांमुळे पोलीस आणि निदर्शकांमध्ये संघर्ष झालाय. काही निदर्शकांना ताब्यात देखील घेण्यात आलंय. अजितदादांचं पद भरण्यासाठी सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागणीवर चर्चा सुरू झाली आहे. बोरिवलीनंतर मोहम्मद अली रोडवर बीएमसीने बुलडोजर चालवलाय. इब्राहिम मर्चंट रोडवरील बेकायदेशीर अतिक्रमणही आता हटवली जातील असं म्हटलं जात आहे. महाराष्ट्राला रेल्वे अर्थसंकल्पात 23,926 कोटी रुपये मिळालेत. मुंबई लोकल ट्रेन अपग्रेड केल्या जातील. बुलेट ट्रेन सेवा अपेक्षित आहेत आणि स्टेशन पुनर्विकासालाही गती मिळेल, अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. निवडणूक लढवण्याच्या इच्छेने आंधळ्या झालेल्या एका वडिलांना स्वतःच्या मुलीचं दुःख कळलं नाही. 3 मुलांच्या वडिलांनी सरपंच निवडणुकीच्या निकषात बसण्यासाठी आपल्या 6 वर्षांच्या मुलीला मारलंय. ही नांदेडमधील घटना समोर येते. ठाण्यातील मिलन हिल येथे एका रात्री उशिरा भीषण आग लागली आहे. आगीमुळे 18 मजली इमारतीत घबराट पसरली आहे. 70हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आलंय. 2 वृद्ध जखमी झाल्याची माहिती. धुरंधरच्या शूटिंग दरम्यान नियमांचं उल्लंघन झालंय. दक्षिण मुंबईतील उच्च सुरक्षा क्षेत्रात परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याबद्दल लोकेशन मॅनेजर विरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. मीरा भाईंदर उड्डाणपुलाचा वाद वाढलाय. 4 पदरी उड्डाणपुलाचे 2 पदरी रूपांतर करण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार पोहोचली. त्यासोबतच कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्याची मागणी करण्यात आली. मेट्रो 4 आणि 4A चा पहिला टप्पा आता एप्रिल रोजी सुरू होणार आहे. गायमुख ते कॅडबरी जंक्शन हा प्रवास 15 मिनिटांमध्ये शक्य होईल. ठाणेकरांना जलद आणि सोयीस्कर मेट्रो सेवा मिळेल. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी बीएमसी अधिक कडक झाली आहे. थुंकल्यास 250 रुपयांपर्यंत, कचरा टाकल्यास 500 रुपये आणि बेकायदेशीरपणे कचरा टाकल्यास 25,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. मीरा भाईंदर महानगरपालिकेतील महापौर पदाच्या निवडणुका कडक पोलीस बंदोबस्तात पार पडल्यात. मराठी एकीकरण समितीने मोर्चा काढलाय. प्रशासन सतर्क. लोणावळ्यात ट्रॅकिंग करताना एका लॉ विद्यार्थिनीने जीव गमावलाय. टायगर पॉइंट वरून 390 फूट खोल दरीमध्ये एक तरुणी पडली. बराच प्रयत्न केल्यानंतर तिचा देह बाहेर काढण्यात आलाय. बदलापूर महानगरपालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलंय. मुख्याधिकारी यांना फटकारल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणापूर्वी तांत्रिक बिघाड झालाय. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा प्रवास पुढे ढकलण्यात आलाय. अजित पवार किंवा विमान अपघाताच्या भोवऱ्यात सापडले तेव्हापासून खबरदारी घेण्यात आली आहे. धुक्यामुळे दिल्लीहून सुटणाऱ्या 60 पेक्षा अधिक गाड्यांवर परिणाम झालाय. सर्व गाड्या 7 ते 8 तासांनी उशिराने धावत आहेत आणि मुंबईला जाणाऱ्या गाड्याही उशिराने आल्या आहेत. मुंबईत सोने चांदीच्या किमतीमध्ये बदल. 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 1,41,100 रुपयांवर पोहोचले, तर चांदी प्रति किलोग्रॅम 2,80,000 रुपयांवर पोहोचली. राज्यभरात 5.8 लाख मराठा कुणबी विक्रम आहेत, परंतु प्रमाणपत्रांसाठी फक्त 1.186 दशलक्ष अर्ज प्राप्त झाले.